भारी पावसाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो नाणेघाटात आणि नाईट कॅम्प इथल्याच एका गुफेत केला। सकाळची सुरुवात झाली जीवदानच्या पायथ्यापासून। तर जीवदान फेमस आहे वानरलिंगी सुळक्यावरून रॅपलिंग आणि झिपलाईन साठी। पावसामुळे वातावरण एकदम साफ होतं। हा बघा वानरलिंगी सुळका, जिथे एक झिप लाईन लावली आहे, जिथे लोक अशी उडतात ज्यांची स्वप्न पूर्ण करतात। आपल्याला काही उडायचं नाही, आपण जमिनीवरची माणसं आहे। तर आजचा दिवस आपला जीवदानसाठी खाली एक छोटी वही आहे ज्याच्यात तुमची नोंद केली जाते। तुमच्याकडे किती पाणी बॉटल आहेत, तुम्ही किती जण आहेत, नाव लिहावे लागते। आणि जर तुम्ही रॅपलिंग करणार असाल तुम्हाला ID नंबर दिला जातो। आपल्या सोबत आज आहे गणेश आणि आज सर्व प्लॅन त्यांनीच केला होता आणि हा प्लॅन फक्त 2 तासात बनवलेला होता। जंगल पूर्ण झाल्यानंतर लागणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्या, त्याची सुरुवात इथून होती। ही पहिली पायरी आणि इथून बघायला भेटतो तो आपला नाणेघाट। रात्री आम्ही तिथं स्टे केला होता। गणेशने आजच्या ट्रेकिंगसाठी नवीन ट्रेकिंग स्टिक, ट्रेकिंग बॅग विकत घेतली होती आणि हा पायथ्यापासून आपल्या सोबत आलेला। डोगेश भाई बोल रहे हैं हमको भी वीडियो में निकालो, अच्छे अच्छे दिखने चाहिए। हाँ ये देखो छोटा बच्चा। आणि हा मी, तुम्हाला तर माहीतच असेल, नाम तो सुना होगा, मी समाधान। आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आवडत्या व्यक्तींना नक्की पाठवा हा व्हिडिओ। सह्याद्री म्हणजे फक्त डोंगर नाही, तो इतिहास आहे, तो पराक्रम आहे, तो आपला श्वास आहे। सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला प्रत्येक किल्ला म्हणजे एक शौर्याची गाथा आहे। गडकिल्ले फक्त फिरायचे नसतात तर ते अनुभवायचे सुद्धा असतात। आणि काही लोक फक्त रॅपलिंग, सध्या रॅपलिंग वानर सुळका एवढ्यासाठीच गर्दी होती। येत आहे गडाची माहिती घ्या, किल्ल्याची माहिती घ्या, फक्त मजेसाठी आहे। काही गडकिल्ले आपले फक्त मजेसाठी नव्हते, त्यात काहीतरी इतिहास आहे, तो बघा समजत। जीवदान किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेला एक महत्त्वाचा गिरिदुर्ग। प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला होता। याची उंची सुमारे 3754 फूट आणि अर्थातच 1154 मीटर। हा किल्ला इतिहासप्रेमी आणि गिर्यारोहकांसाठी एक आकर्षक ठिकाण। वाह, काय भारी। सह्याद्री। तर आता आपण आलोय जीवदानच्या जुन्नर दरवाजाजवळ। हा आहे तो जुन्नर दरवाजा आणि आपल्याला या ठिकाणून काय काय दिसतं तुम्हाला दाखवतो मी। सगळ्यात पहिलं हा आहे आपला गणेश, हा महादरवाजा आणि या ठिकाणी होती रॅपलिंग। त्यानंतर ही घोड पाण्याची ना, त्या ठिकाणी याच्या पलीकडे आहे दाऱ्या घाट आणि हा समोर दिसतोय या डोंगराच्या पलीकडे तो आहे ढाकोबा किल्ला। आणि हा जो कॉर्नर आहे त्याच्या राईट साइडला हा आहे गडद गणपती लेणी, जिथं ट्रेक होतो। आणि हा सगळ्यांचा आवडता ट्रेक म्हणजे ढाकोबा किल्ल्याचा। आणि हा आहे आपला पूर्ण जीवदान आणि हा समोर दिसतोय जुन्नर दरवाजा। या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे आणि एक छोटं मंदिर पण आहे। आणि आपण आहोत आता जीवदानवर आणि हा आहे नाणेघाट। त्याच्यानंतर या डोंगराच्या पलीकडे आहे सगळ्यांच्या आवडतीचा, सगळ्यात भयानक वाटणारा भैरवगड, जो खरंच भयानक नाहीये।
आणि हा आपला सह्याद्री. महादरवाज्यातून वर आल्यानंतर पूर्वेच्या साईडचा डोंगर चढून त्या डोंगरावरून पूर्ण जीवदान बघायला भेटतो आणि तिथूनच पूर्वेच्या साईडला खाली एक निसरडी वाट जाते. त्या निसरडी वाटेतून खाली गेल्यानंतर आपल्याला जीवदानवर असलेलं धान्य कोठार बघायला भेटतं. आता आपण इथं होतो आणि त्या खाली आलो आपण या खालच्या एरियापाशी आणि हे आहे जीवदानवरचं धान्य कोठार. त्यानंतर इथं काही अवशेष दिसतात, इथं पण अवशेष दिसतात. इथे ह्यावरती झाडपाशी 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत आणि हे आहे धान्य कोठार. पाहूयात आपण आता धान्य कोठार. धान्य कोठारला बाहेरून पाहिले तर एखाद्या मंदिरासारखा आकार दिसतो. आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला काही शिल्प दिसतात. मुख्य दरवाजाच्या वर 2 हत्ती शिल्प आहेत आणि त्याचा घुमट गोलाकार आहे. थोडस आतमध्ये आल्यानंतर 3-4 टाके दिसतात. 3-4 खिडक्यांसारखे आकार दिसतात. एक सभा मंडपासारखा असणारा पूर्ण भाग आणि सोबतच असलेली त्याची शिल्पकला. आतमध्ये सुद्धा बॅटरी द्या बरं. हे आहे धान्य कोठार. एवढा अंधार आहे. छोटं नाही धान्य कोठार, खूप मोठं आहे. खाली एवढं खोल आहे. आतमध्ये बाहेरून दिसताना हे धान्य कोठार किती मोठं वाटतं. आपण जर याला पाहिलं तर असं वाटतं की किती मोठं असेल आतमध्ये. एक छोटस मंदिर वगैरे, मंदिर टाईप असल्यासारखं वाटतं बघा. पण हा पूर्ण डोंगर आहे. हा पूर्ण आतमधून कोरलेला आहे. एवढा मोठा डोंगर आहे की पूर्ण एक लग्नाचा हॉल असतो एवढा मोठा आतमध्ये हॉल तयार होईल. अशा 3 खोल्या आहेत. 3 खोल्यामध्ये जवळजवळ एंट्रन्स पासून माणूस खाली पूर्ण म्हणजे जवळजवळ 5.5 फूट खाली एवढं खोल आहे. ते दिसताना एकदम छोटस असं वरतून तर आम्हाला वाटलं होतं मंदिर आहे, पण खाली आल्यावर कळलं धान्य कोठार आहे. आम्ही विचार केला ठीक आहे धान्य कोठार, पण आतमध्ये गेल्यावर कळलं हे किती मोठं आहे. आणि हा सगळा आपला सह्याद्री. हीच खरी मजा आहे सह्याद्रीतली, आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांची, महाराजांच्या नीतीची. सह्याद्रीतला रानमेवा करवंद ही आमच्या नशिबात नाहीये. हिरवी हिरवी दिसत आहेत. करवंद घ्या करवंद. सगळे येतात करवंद खाऊन जातात. आम्ही आलोच करवंद एक तर हिरवी असतात नाही तर संपलेले असतात. हा जुन्नर दरवाजा. आणि आपला जीवाचा धन करणारा जीवधन ट्रेक इथंच संपलाय. आणि आपण आता थांबले थोडं या ठिकाणी, थोडं खाणार आहोत काहीतरी. आणि जीवधन खरंच भारी होता बघायला, म्हणजे नक्की आवडेल तुम्हाला. तुम्हाला जर रॅपलिंग किंवा झिपलाईन करायची असेल तर तुम्ही येऊ शकता ग्रुपनुसार. इथले लोकलचे आहेत ते सुद्धा करून देतात. 2000 रुपये पर पर्सन झिपलाईन प्लस रॅपलिंग. आणि आता इथून पुढं आम्ही जाणार आहे कुकडेश्वर. ते पण दाखवूच कसं आहे ते. आता तिकडे निघू, पहिला नाश्ता करू. भाग 2 लवकरच येईल, बघायला विसरू नका.